आज आपण बघणार आहोत महाशिवरात्री विशेष साबुदाण्याचे वडे। हे साबुदाण्याचे वडे साबुदाणा भिजत न घालता केलेले आहेत। अतिशय छान होतात, क्रिस्पी होतात, लाईटवेट आहेत आणि अजिबातही तेलकट होत नाहीत आणि हे ते वेळेवर करू शकतो। म्हणजे साबुदाण्याचे वडे खावेसे वाटले तेव्हा आपण हे वडे तयार करून खाऊ शकतो। त्यासोबत चिंच आणि शेंगदाण्याची आमटी सुद्धा बघणार आहोत। तर नमस्कार, मी रुपालीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा भिजत न घालता साबुदाण्याचे वडे कसे करायचे ते। त्यासाठी एक बाउल साबुदाणा घेतलेला आहे। तुम्हाला हवे तेवढं तुम्ही प्रमाण घेऊ शकता। हा साबुदाणा आपल्याला कढईवर मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी कढई प्रथम गरम करून घेतलेली आहे। नंतर मीडियम ठेवून आपल्याला हा साबुदाणा 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। जसं जसं साबुदाणा गरम व्हायला लागेल तसं तसं साबुदाणा फुलत जाईल तोपर्यंत तसाच तो हलका आणि लाईट होत जाईल। यामुळे आपलं पीठसुद्धा हलकं होईल। तर अशा प्रकारे आपल्याला हा साबुदाणा 4 ते 5 मिनिटं छान भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता की साबुदाणा छान फुललेला आहे। तर आता आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये याला थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे। तर हाताने सहज तुटेल असा साबुदाणा छान भाजून झालेला आहे। तर आता थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याचं पीठ करून घेणार आहोत। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की साबुदाण्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, नंतरच मिक्सरमधून काढायचा, नाहीतर ते चिकट होण्याची शक्यता असते। म्हणून साबुदाणा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। नंतर साबुदाण्याचं पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की साबुदाण्याच्या कशा कण्या राहिलेल्या आहेत, त्या कण्यासुद्धा आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि ते पण चाळणीने चाळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे। तर हे पीठ तुम्ही आधी पण तयार करू शकता। म्हणजे कसं, आधी वेळच्या वेळेवर आपल्याला हवे तेव्हा आपण वडे किंवा साबुदाण्याच्या पुऱ्या बनवू शकतो। तर आता ह्या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाणी आपल्याला पूर्ण एकत्र टाकायचं नाही आहे। अगदी थोडं थोडं टाकून साबुदाणामध्ये आपल्याला पाणी टाकून साबुदाणा पीठ भिजवून घेणार आहोत। अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवायचं आहे, पातळ करायचं नाही। हाताने असा गोळा तयार होईल एवढं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। नंतर हे पीठ आपण छान चुरून घेणार आहोत। तर हे पीठ 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण चिंचेची आणि शेंगदाण्याची आमटी तयार करून घेऊ। त्यासाठी 1 वाटी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं टाकून याची मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मी इथे चिंचेचा कोळ टाकून घेणार आहोत। त्यासाठी मी 5 ते 10 मिनिटांपूर्वी गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घातलेली होती। चिंच गरम पाण्यात भिजत घातली की पटकन मुरते आणि त्याचा कोळ झटपट तयार होतो। नंतर हा कोळ आपण चाळणीने चाळून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत, कारण चिंचेमध्ये टरफलं किंवा चिंचेची सालं सुद्धा राहू शकतात, म्हणून चिंचेचा कोळ गाळून घ्यायचा आहे। उरलेली चिंच सुद्धा आपण धुवून गाळून घेणार आहोत। इथे तुम्ही चिंचेचा आंबटपणा कमी करण्यासाठी चिंचेचा कोळ कमी सुद्धा घेऊ शकता। नंतर याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। चला तर मग आता आमटी बनवून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं तडतडल्यानंतर शेंगदाण्याची आणि चिंचेची जी आपण पेस्ट तयार केली होती ते आपण टाकून घेणार आहोत आणि जेवढी आमटी आपल्याला पातळ हवी असेल तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये मीठ आणि साखर टाकायची आहे। साखरेमुळे आमटीतील आंबटपणा हा कंट्रोल होईल, म्हणजे आंबटगोड अशी चव येईल आमटीला। आमटीला छान एक उकळी काढल्यानंतर आपली शेंगदाण्याची आणि चिंचेची आमटीसुद्धा तयार आहे। तोपर्यंत आपलं साबुदाण्याचं पीठसुद्धा इथं मुरून तयार आहे। 2 बटाटे घेतलेले आहेत उकळून साल काढून। बटाटे साबुदाण्याच्या पिठांमध्ये खिसणीवर खिसून घ्यायचे आहेत। इथे स्मॅश करायचे नाही आहेत, हे खिसणीवरच खिसायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये काहीही गुठळे शिल्लक राहतील नाहीत। तर अशा प्रकारे दोन्हीही बटाटे खिसणीवर खिसून यामध्ये आपण टाकून घेतलेले आहेत। नंतर इथे 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। अर्धा टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे। तुम्ही इथं बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता किंवा चिली फ्लेक्ससुद्धा घेऊ शकता। अर्धा टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे। तर इथे मी साधे मीठ घेतलेलं आहे। तुम्ही जे उपवासाचं काळं मीठ आहे ते सुद्धा वापरू शकता आणि कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरसुद्धा इथे बारीक कट करून टाकू शकता। आम्ही कोथिंबीर उपवासाला खात नाही, त्यामुळे मी इथे कोथिंबीर टाकलेली नाही। नंतर हे मिश्रण हाताने एकजीव करून छान असं कुस्करून घ्यायचं आहे। यामध्ये एकही गाठ राहता कामा नये, या प्रकारे हे आपल्याला मिश्रण छान भिजवून घ्यायचं आहे आणि चुरून घ्यायचं आहे आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे हे मिश्रण हाताला चिकटणार नाहीत आणि गोळे सहज तयार होतील। तर अशा प्रकारे थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला छोटे छोटे असे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। कधीही गोळे आधी तयार करून ठेवायचे, यामुळे काय होईल तर वडे पटकन तयार होतील आणि वेळही वाचेल।
तर एवढ्या मिश्रणात आपले 10 ते 15 वडे तयार होतील, एवढे गोळे तयार झालेले आहेत. तर आता आपण याचे वडे बनवायला घेऊया. आधी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी इथे वडे तयार करण्यासाठी पॉलिथिन वापरत आहे. तुम्ही इथे बटर पेपर सुद्धा वापरू शकता. पॉलिथिन दोन्ही बाजूने कट करून घेतलेली आहे आणि त्याला आता तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यानंतर एक गोळा त्यावर ठेवून वरून पॉलिथिन टाकून घ्यायची आहे आणि हाताने हे वडे थापटून घ्यायचे आहेत. तेल लावल्यामुळे हे वडे पॉलिथिनला पण चिकटणार नाहीत, अगदी सहज निघतील. तुम्ही बघू शकता किती छान असे वडे तयार झालेले आहेत. तेल गरम झाल्यानंतर हे वडे आपल्याला तेलावर टाकून द्यायचे आहेत आणि गॅस मंद ठेवायचा आहे. तर मंद आचेवरच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी कमी वेळ लागतो हे वडे तळायला, पटकन होतात. तर तुम्ही बघू शकता किती छान फुगलेले आहेत. अगदी पुरीसारखे टम्म असे वडे फुगलेले आहेत आणि क्रिस्पी झालेले आहेत. यामध्ये आपण बटाटा वापरल्यामुळे याची चव आणखीनच छान होणार आहेत. तर अशा प्रकारे आपले टम्म फुगलेले असे वडे तयार झालेले आहेत. आपण या पद्धतीने सुद्धा वडे तयार करू शकतो. तर त्यासाठी परत एकदा पॉलिथिनला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा पॉलिथिनवर ठेवून वरून परत पॉलिथिन टाकून आणि त्यावर एक प्लेट ठेवून प्रेस करायची आहे. अगदी हळूहळू प्रेस करायची आहे. एका वेळेतच छान अशी वडा तयार होईल. तर तुम्ही बघू शकता की किती छान असा पातळ वडा तयार झालेला आहे. त्या सुद्धा छान तेलावर तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की आपण साबुदाणा न भिजत घालता सुद्धा किती छान असे वडे बनवलेले आहेत. अगदी क्रिस्पी झालेले आहेत, अजिबातही तेलकट झालेले नाहीत आणि एकतर वेळ वाचतो आहे आणि जेव्हा हवे असतील तेव्हा आपण करून खाऊ शकतो असे हे वडे तयार झालेले आहेत. तर या महाशिवरात्रीला नक्कीच तुम्ही असे क्रिस्पी आणि क्रंची वडे तयार करून बघा. साबुदाण्याचे हे वडे जी चिंचेची आणि शेंगदाण्याची आपण आमटी बनवली होती याच्यासोबत खायला खूप छान लागतात. नक्कीच तुम्ही ही आमटीसुद्धा बनवून बघा. या महाशिवरात्रीला ही माझी रेसिपी नक्कीच ट्राय करा. कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअरसुद्धा करा. धन्यवाद.